गुरुराज नमोस्तुभ्यं. गुरु परंपरेच्या अभंगामधले आपले आजचे अभंग आदिनाथ उमा आदिनाथ गुरु आपल्याला बघायचे. तर आदिनाथ भगवान शंकर यांच्यापासून ही परंपरा जी आलेली आहे, कारण परंपरेला महत्व असतं की आपली परंपरा कुठून आहे किंवा आपला जो गुरुचा मार्ग आहे किंवा जे काही आद्य गुरु आहेत ते आपले कोण आहात. तर या ठिकाणी गहिनीनाथांना गुरु मानणारे निवृत्ती महाराज यांचा अशा प्रकारचा अभंग आहे. तर त्या अभंगाला सुरुवात करताना या सुरुवातीला आदिनाथ उमा बीज प्रगटले, कारण भगवान शंकर हे या परंपरेचं बीज आहे. कारण तिथूनच हा वृक्ष या ठिकाणी हा वाढला, फला फुलाला येऊन अशा प्रकारचा बहरला, असा हा परंपरेचा वृक्ष आहे. आणि तो भगवान शंकरानं या ठिकाणी बीज रोवलेला आहे. आणि म्हणून भगवान शंकराला प्रथम अशा प्रकारचं गुरुत्व आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय कालातीतामध्ये आले आणि गेले, पण वारकरी संप्रदाय अशा प्रकारचा आहे की त्याला अनादी म्हटलेला आहे. खूप अनादी काळापासून पाहायला गेलं तर या वारकरी संप्रदायांचे पहिली वारकरी श्री भगवान शंकर अशा प्रकारचे बोलल्या जातात. म्हणून पंढरपूरची वारी करायला भगवान शंकर गेले आणि पांडुरंगानं त्यांना मस्तकावर धारण केलं. पांडुरंगाच्या मस्तकावर भगवान शंकराची पिंड आहे, असं भगवान शंकरांचं या ठिकाणी महत्व आपल्याला विशद करता येतं. म्हणून या अभंगामध्ये सुद्धा आदिनाथ उमा बीज प्रगटले, कारण आदिनाथानं भगवान शंकरानं जे गुह्य ज्ञान मातेला पार्वतीला सांगितलं. आणि म्हणून भगवान शंकरानं पार्वतीला ज्ञान सांगताना अशा ठिकाणी पार्वतीला नेलं जिथं कोणीच नाही, पण तरी पण ते ज्ञान मच्छिंद्रानं ऐकलं. तो सिद्ध पुरुष माशाच्या पोटामध्ये होता आणि ही भवानीला झोप लागली ऐकतच. आणि भगवान शंकरानं ज्ञान सांगितलेलं मच्छिंद्रानं ग्रहण केलं. आणि म्हणून सिद्ध पुरुष असणारे त्या मातीच्या पोटामध्ये, म्हणून त्याला मच्छिंद्र अशा प्रकारचं नाव पडलं की त्यांचा जन्म हा माशीच्या पोटातून झाला. म्हणून ही नवनाथाची खूप मोठे नवनारायण या ठिकाणी खूप मोठी परंपरा आपल्याला लाभली की वैराग्य संपन्न असणारे, विवेकपूर्ण या ठिकाणी असणारे, तपश्चर्या करणारे असा हा नाथ संप्रदाय. आणि तो त्या नाथातले पहिले नाथ जे असणारे मच्छिंद्रनाथ, तर त्यांनी अशा प्रकारचं या ठिकाणी हा मूळ पुरुष जो काही भगवान शंकर त्यांच्यापासून हा मंत्र उपदेश त्या ठिकाणी त्यांना बोध झाला. आणि त्यांना अशाच प्रकारचे आपल्या संप्रदायाचा विस्तार केला. म्हणून मच्छिंद्राने बोध तिची प्रेममुद्रा गोरक्षादी दिली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा. मच्छिंद्रानं गोरक्षाला गहिनीला अशी परंपरा चालत आली. आणि म्हणून पुढे ज्ञानोबराय सांगतात की गहिनीनं निवृत्तीला सांगितली. आणि म्हणून ही परंपरा चालत आली. उज्ज्वल अशा प्रकारची परंपरा आहे. परंपरेला महत्व आहे. आणि म्हणून रूढी आणि परंपरा याच्यामध्ये रूढ असते तर रूढी चुकीच्या असू शकतात, परंपरा ही जपल्या जात असते, परंपरेला महत्व असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला माहित आहे की काही एका म्हातारीना त्या ठिकाणी एकटी घरामध्ये होती, तिचं बाळ लहान होतं आणि श्राद्धाचा कार्यक्रम असल्यामुळं एक मांजर पाळलं होतं. ते मांजर मध्ये यायचं. म्हणून तिनं त्या ठिकाणी असा काही कार्यक्रम असला की त्या मांजराला एका घरामध्ये ठेवायचं
आणि घर लावून घ्यायचं. अशा प्रकारचं त्या बाळानं बघितलं. कालांतरानं म्हातारी खर्चली आणि त्या बाळाला त्या ठिकाणी मग आता हे श्राद्ध वगैरे करण्याचे काम त्याच्याकडे आले. मग त्या काळात म्हातारी होती तेव्हा मांजर होतं. आता म्हातारी नाही, मांजरी बी नव्हतं. पण हा मांजर शोधू लागला. ते म्हणला आमची म्हातारी ही मांजर त्या ठिकाणी डांबून टाकायची आणि नंतर देवकार्य करायची. पण आता मांजर आणायची काही जरूरत नाही. मांजर त्या ठिकाणी अ, मध्ये-मध्ये करायची आणि म्हणून त्या मांजराला त्या ठिकाणी डांबून टाकायची म्हातारी. आता काही मांजर नसल्यामुळं तिला काही पाहायची गरज नव्हती. परंतु ह्या रूढी कारण त्या काळामध्ये काही गोष्टी काळानुसार करायच्या असतात. त्या काळात त्या योग्य वाटतात. परंतु ते नंतर काही केल्या तर त्या अयोग्य ठरतात. म्हणून अशा काही रूढी आणि परंपरा. परंतु ही परंपरा जी संतांची असते, तर ती अविरत या ठिकाणी चालू असते. म्हणून या परंपरेचं जे काही गुरुची सेवा, गुरुची भक्ती त्याच्यामध्ये विशेषतः सांगितले आहे. आपण बघतो, की त्यांनी अशा प्रकारची गुरुभक्ती, गुरुसेवा केली. त्या गुरुसेवेचा मोबदला विशेष लाभ त्यांना मिळाला. म्हणून जेवढी संतांवर श्रद्धा असेल, तेवढा विशेष लाभ होत असतो. म्हणून आपण नुसता परमार्थ दाखवायचा नसतो. आम्ही इतकं करतो, तितकं करतो हे जगाला त्या ठिकाणी दाखवायचं नसतं. ते नुसतं महत्त्वाचं असतं. जर आता आपल्याला नुसतं परमार्थाच्या नावानं आम्ही परमार्थी आहेत असं दाखविणं वेगळं असतं आणि खरोखर निष्ठेनं भक्ती करणं वेगळं असतं. दाखवायला काय आपण पाहतो, की आपल्या ग्रुपमध्ये 200-300 लोकं कमीत कमी जास्त असतील. पण ऐकणारे लोकं 10-5 लोकं. म्हणजे त्या मानानं मग दाखायला नुसते आपले इतके लोकं का ऐकायला लोकं इतके. हे महत्वाचं नाही. खरोखर निष्ठा महत्वाची असते, की आपल्याला खरोखर परमार्थावर प्रेम आहे का? आणि म्हणून जे खरोखर परमार्थ करणारे असते त्याला कोर प्रेम करा, त्यांच्यावर प्रेम करा. म्हणून साधू संतांनी सुद्धा हेच सांगितलं, की साधकांचा मायबाप. अशा लोकांवर प्रेम करा, की जे खरोखर देवावर प्रेम करतील. साधकांचा मायबाप, दरुशेने हारे ताप. उगा त्या ठिकाणी अशा प्रकारचं लय मोठी जत्रा जमविण्यापेक्षा मोजकेच आपल्या लोकचिंतनाचे असते ते महत्वाचे असते. उगा आपण त्या ठिकाणी अ, आपले दाखवायसाठी आपण जर माणसं करीत असलो त्याला काही अर्थ नसतो. परंतु कळून घेणारे किती आहेत, ऐकणारे किती आहेत, जिज्ञासा किती, परमार्थाविषयी प्रेम किती आहे. नुसती संख्या नाही पाहिजे आपल्याला. संख्याला महत्त्व नसतं. कामाचे किती आहे? संख्यानं तर कौरव जास्त होते. कौरव 100 होते. पण पांडव 5 होते. म्हणून संख्याला महत्त्व नाही, इथं गुणाला महत्त्व आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येर गबाळायचे काम नाही म्हणून परमार्थ गबाळायचा नसतो. विचारवानाचा असतो. विचार जो करील तो महत्त्वाचा आहे. म्हणून विचाराचा परमार्थ आहे. म्हणून तुकाराम महाराजानं विचार करायला सांगितला आणि आपण या ठिकाणी जर नुसतं परमार्थाच्या नावानं आपण जर नुसतं स्वतःला परमार्थिक म्हणून घेत असलो आणि आपण जर परमार्थावर निष्ठा नाही, तर त्याला कुठं परमार्थी बनायचं? देव आवडत नाही, धन आवडायला लागलं, त्याला कुठं परमार्थी बनायचं? धनाचा दास झाला तो देवाचा दास होऊ शकत नाही. आणि जो देवाचा दास झाला तो धनाचा होऊ शकत नाही. म्हणून धनावर प्रेम करणारे कुठे महाराज असतील का? लोकावर प्रेम करणारे कुठे महाराज असतील का? लौकिक सांभाळणं वेगळं आहे, देव करणं वेगळं आहे. कारण देव करणं यासाठी जीव तुका म्हणे जीव बळी, तुका म्हणे बळी जीव दिला पायांतरी. तुकाराम महाराज आपली निष्ठा सांगताना सांगतेत, की मी माझा जीव देवाच्या पायावर ठेवला. का म्हणे बळी जीव दिला पाया तरी. देवासाठी मी काही पण त्या ठिकाणी दुःख घ्यायला तयार आहे. किती पण त्या ठिकाणी वेदना सोसायला तयार आहे. आणि देवासाठी मी या ठिकाणी माझा प्राण जरी गेला तरी हरकत नाही. पण मला देव पाहिजे अशी निष्ठा होती त्यांची. अशी निष्ठा असते त्याला बंधुगिरी म्हणायचं. त्याला म्हणायचं निष्ठावंत भाऊ भक्तांचा सुधर्म.
कारण देवासाठी आपण काय सोडू शकतो? देवासाठी आपण वेळ तरी काढू शकतो का? नाही काढू शकत. कशाला आपण देवाचे बनून जातो? देवासाठी आपण त्या ठिकाणी नामस्मरण, देवाचं नाव तरी आपला घ्यायला वेळ आहे का? देवाकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? किंवा साधू संत जे काही ग्रंथाद्वारे सांगतील देवाचं महत्व, ते ऐकण्यात रस आहे का आपणाला? जर नसला तर आपण देवाचे म्हणून घेण्यात उगाच काय आहे? लोकांना दाखवायसाठी असं नसतं ते. की आपण खरोखर प्रेम महत्वाचं आहे आणि ते प्रेम देवावर करावं. कारण त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला देव सुख शांती देत असतो. आणि आपण जर जगाला दाखवायसाठी जर आपण परमार्थ करीत असलो, तर मग ते ढोंग. कारण देव चतुरात शिरोमणी. कारण देवाला सर्व काही कळत असतं. आपला खरा परमार्थ आहे का जगाकडून मानून घ्यायसाठी. जगाकडून मानून घ्यायसाठी जर परमार्थ केला, तर देव प्रसन्न होणार नाही, नाराज होईल आपल्यावर. कारण देव नाराज होईल का? त्याला माहिती आहे यांना नरदेह दिलाय, याच्या मोबदल्यामध्ये देवानं आपल्याकडून काही पण घेतलेलं नाही. तर नरदेह एवढा मोठा दिला पण देवानं आपल्याकडून अपेक्षा काही केली नाही. पण आपण सहज देवाकडे दर्शन जरी घेतलं तरी पण अपेक्षा करतो, देवा मला सुखी कर, देवा मला माझ्या मनासारखं होऊ दे, मला काहीतरी मिळू दे. हा अपेक्षा घेऊन आपण देवाकडे का जातो? देवानं कधी या ठिकाणी आपल्याला काही कमी पडू दिलं नाही. कारण ईश्वराच्या सत्तेमुळं आपण आज आहोत. त्याच्या कृपेमुळं आपण जिवंत आहोत. त्याची या ठिकाणी आपल्यावर प्रेम सुद्धा आहे. आणि म्हणून त्यानं काही मागायसारखं ठेवलं नाही. जेव्हा वाणी नव्हती, तेव्हा सुद्धा त्यानं आपल्याला त्या ठिकाणी सर्व काही पुरविलं. कारण बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. कारण बाळाला दूध त्या ठिकाणी त्यानं दिलं, जेव्हा त्या बाळाला वाणी नव्हती, काही बोलता येत नव्हतं. पण तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी त्या ईश्वरानं आपणाला सर्व काही पुरविलं. असा प्रेमळ असणारा देव, त्याचे त्या ठिकाणी आपण भजन करा. म्हणून का रे नाथविषयी तुकाराम महाराज प्रश्न करतात, का रे तू देवाचं आठवण का करीत नाहीस? कारण तू जर आठवण केली तर तुला या ठिकाणी तुपल्याकडून देवाला वाटत नाही त्याच्याकडून मानून घ्यावं म्हणून, परंतु त्याचं भजन केल्यावर तू सुखी होशील. आपण जर देवाचं भजन केलं तर आपण सुखी होतो. सुखी जेणे व्हावे जगणे व्हावे. कारण म्हणून सुखी होणाराच जगाला सुखी करीत असतो. सुखी तोच होत असतो जो देवाचं भजन करून होतो. आणि संतांची परंपरा आपल्याला हेच शिकविते. कारण त्यांनी त्या ठिकाणी एकाला बोध झाला आणि दुसऱ्याला बोध त्या ठिकाणी शिकविला. तिसऱ्याला सुद्धा या ठिकाणी बोधावर आणलं. आणि अशी ही बोधाची परंपरा, विचाराची परंपरा संत आपणाला शिकवित असते. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास ठेवा तर संताच्या पायावर ठेवा. तुकाराम महाराज आपणालाही शिकवतात. आणि परंपरा जे काही गुरूंची परंपरा, म्हणून या गुरुच्या परंपरेतले अभंग आपल्याला आज बघायचे. कारण आजच्यानं आपला हा हरिपाठ आणि आपले गुरु परंपराचे अभंग या ठिकाणी आपले पूर्ण होतात. कारण गुरु परंपरेच्या मध्येच आदिनाथ गुरु आणि आदिनाथ उमा हे या ठिकाणी दोन अशा प्रकारचे अभंग आहेत. आणि दोन्ही पण अभंगामध्ये गुरुची विशेषता सांगितलेली आहे. म्हणून परंपरेमध्ये सांगताना निवृत्ती महाराजांचा अभंग प्रथम, म्हणून आदिनाथ उमा बीज प्रकट होईल, मच्छिंद्राला सहज लाभलं. कारण मच्छिंद्रनाथाला जे काही भेटलंय हे सहज या ठिकाणी. कारण भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. कारण संतांची भेट ही भाग्यानं होत असते. कारण महाराज सांगते की भाग्यानं मच्छिंद्रनाथ या ठिकाणी मच्छिंद्रनाथ हे गोरक्षाला भेटले. तिची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गैनीनाथा. आणि परंपरेमधला अशा प्रकारचे पाहायला गेलं मग एकमेकाला हे ज्ञान त्यांनी दिलं. कारण जसं या ठिकाणी आपणाला बोध ज्याला जे जे आपणा शिटावे ते ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. कारण आपणाला जे काही ठाऊक आहे तर ते इतरांना सुद्धा बोध व्हावा, हे दयाळू माणसाचं या ठिकाणी काम असतं. आणि याच्यातून या ठिकाणी कोणती अपेक्षा न ठेवता
धनाची नाही, मानाची नाही. कारण माणसं धनासाठी, मानासाठी लुसलुस करायला लागली, की मला कोणतरी चांगलं म्हणावं, मला काहीतरी मोबदला मिळावा. कारण हे अपेक्षा घेऊन आलेले यांना कधी सुख मिळणार नाही. कारण अनपेक्षा भगवद्गीतेमध्ये अपेक्षा सोडा सांगितलं. साधू संतांना सुद्धा सांगितलं, कोणती इच्छा धरू नका. कारण ईश्वर या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करतो. असं असताना आपण कोणाकडे का हात पसरायचे? आणि ईश्वराला तरी काय मागायचं? ईश्वर या ठिकाणी न सांगताच आपणाला सर्व काही पुरवीत असतो. म्हणून शहाण्या माणसाला काही मागू नये. ईश्वर शहाणा आहे आणि तो या ठिकाणी आपली सदिच्छा पूर्ण करतो. त्याला काही मागायचं नसतं. त्याचं भजन करायचं असतं. त्याच्या नावानंच सुख भेटत असतं. म्हणून परमात्म्याच्या नावात एवढी शक्ती आहे. म्हणून परमात्म्याचं नाव सतत चिंतन केलं पाहिजे. सतत चिंतन करणारा सुखी होत असतो. म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणून चिंतन करायसाठी आपण महत्वाच्या ठिकाणी आलो आणि म्हणून ह्या परंपरेमध्ये आलो. वास्तविक ज्ञानोबारायांची परंपरा, कारण पूर्वी हा नाथ संप्रदाय, आता पुन्हा या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी आला. म्हणून हा नाथ संप्रदायांचा सांगताना गोरक्षाला तीची प्रेममुद्रा गोरक्ष आले तरी पूर्ण कृपा केली गैनी नाथा, वैराग्य तापला सप्रेम निवाला. कारण ते लोक वैराग्यवान होते, त्यांना संसाराचा मोह नव्हता आणि परमार्थ तोच करू शकतो ज्याला संसाराचा मोह नाही. जो संसारात गुंतलेला आहे, मुलाबाळात, घरात दारात, सत्तेत संपत्तीत, शरीरामध्ये जो गुंतलेला असतो, तर तो परमार्थ करू शकत नाही. तो देवावर प्रेम करू शकत नाही. जो धनावर प्रेम करतो तो देवावर प्रेम करू शकत नाही. जो घरादारावर, नवरा बायकोवर प्रेम करतो तर तो ईश्वरावर प्रेम करू शकत नाही. वास्तविक पाहता यांच्यावर प्रेम करू नये असं नाही, पण खरं प्रेम, खरा देव आपला आहे आणि हे सगळे देवाचे आहेत म्हणून यांच्यावर प्रेम करा. हे माझे नाहीत, ते सगळे देवाचे आहेत आणि म्हणून अशा म्हणून प्रेम. खरं प्रेम ईश्वरांचं आपल्यावर आहे आणि तो ईश्वर सर्व ठिकाणी पहा असं संतांचं मनोगत आहे. जे जे भेटे होत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित गान माझा किंवा सर्वा गटी राम देहादी येत. परमात्म्याला कुठं पाहू तर सर्व ठिकाणी. कारण सर्वांचा आधार असणारा, सर्वांमध्ये व्यापक असणारा परमात्माच या ठिकाणी आपल्याला बघायचा. तोच या ठिकाणी सर्वांचा अधिष्ठान असणारा, सर्वांना सहकार्य करणारा, सर्व काही चालविणारा आणि आपल्या कल्याणासाठी नेहमी या ठिकाणी आपल्या कल्याणासाठी उत्सुक असणारा असा परमात्मा, तोच त्या ठिकाणी हृदयामध्ये त्याचं आपण चिंतन करू. हेच या ठिकाणी आपलं खरं पारमार्थिक साधन आहे. आणि आपण हृदयाला आलो तर चिंतनामध्ये आपला वेळ गेला पाहिजे. परमात्माच्या नामात आपला वेळ गेला पाहिजे. जर का आपण या ठिकाणी परमात्म्याला भुलून आपण दुसरं काहीतरी करू लागलो तर ते आपल्यासाठी समाधानाला कारण होऊ शकत नाही. म्हणून सुखाला उपाय हाच आहे. तर सुखी जेणे व्हावे जग निवावे. कारण सुख हे परमात्म्याचं असतं आणि तो परमात्मा आपला असतो आणि म्हणून त्याचं सतत नामस्मरण करणं, त्याचे होऊन राहा, देवाचे होऊन राहा, संसाराचे होऊन राहू नका. कारण संसार हा मारित असतो जीवाला. कारण संसारामध्ये मरती मेली नेनो किती, हाची लाभ यांचे संगती. कारण हा संसार म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये काही काळापुरते आपण आलो, काही काळानंतर इथून जायचं. इथं आपण जे जोड जमा करीत बसलो हे सर्व काही मृगजल भास आहे आणि दिसण्यापुरतं जरी या ठिकाणी खरं वाटलं तरी परंतु हे सत्य नाही. म्हणून सत्य जो असणारा परमात्मा त्याला आपण हृदयामध्ये धारण करून आपण सुखाचा मार्ग या ठिकाणी आपल्याला सापडू शकतो आणि त्या मार्गाचे अधिकारी आपण होऊ शकतो. म्हणून ही परंपरा महत्वाची आहे. कारण संतांच्या विचारात राहणं हीच खरी परंपरा आहे आणि हा बोध संतांना अविरत या प्रमाणे चालू राहावा म्हणून त्यांनी हा दीप से दीप लगाते चलो प्रेम की गंगा.
त्या दिव्यानं तो दिवा लावायचा, त्या दिव्यानं तो दिवा लावायचा. म्हणून अशा प्रकारची बोधाची परंपरा अविरत चालू आहे. आणि म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं, मग ते आदिनाथ गुरु असो, मच्छिंद्र असो, गोरक्ष असो, आणि गहिनीला सांगितलं. आणि म्हणून वैराग्याने संपन्न असणारे, ज्यांना मोहच नाही, ज्यांना इच्छाच नाही, ज्यांना काही अपेक्षाच नाही, असेच पुरुष त्या परमात्मा पदापर्यंत पोहोचू शकते. म्हणून वैराग्य तापला, सप्रेम निवाला, ठेवा जो लादला शांतीसी. कारण त्यांना ठेवा भेटला, त्यांना जे काही अलभ्य अशा प्रकारचं लाभ झाला, तर त्या परमात्मा स्वरूपाचा त्यांना लाभ झाला. कारण परमात्मा स्वरूप त्यांना गवसलं. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. त्यांना हरी सापडला, त्यांना पुन्हा काय मिळायचं राहील. म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये काही नाही, एक हरी गवसाला पाहिजे. हरी सापडला की त्याचं काम झालं. कारण परमात्मा भेटला म्हणजे पुन्हा काय भेटायचं राहिलं. आणि त्या परमात्म्याला भेटायचं म्हणजे आत्मत्वानं त्याला ओळखायचं. आणि तो सर्वत्र व्यापक आहे हा बोध संतांकडून आपणाला भेटत असतो आणि तो लक्षात घ्यायचा असतो. म्हणून हरी हा कुठं नाही, तर आत हरी, बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आत बी हरी आहे, बाहेर बी हरी आहे. कारण हरी शिवाय रिता ठाव नाही उरला. कारण देवाशिवाय रिकामी जागा नाही. जसं घरामध्ये कोणत्या बाजूने मातीच आहे, सगळीकडे मातीच आहे, तसं या देहामध्ये, या जगामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. भरला घनदाट हरीविषयी ज्ञानोबा राय त्या हरीचं वर्णन करताना घनदाट म्हणजे अशा प्रकारचा हरी भरलाय की हरीशिवाय मला तर काही दुसरं दिसतच नाही. तसं अलंकारामध्ये सोन्याशिवाय दुसरं काही नसतंच, तसा या जगात सुद्धा ईश्वराशिवाय दुसरं काही नाही. म्हणून सर्वत्र हरी आहे. मग हरी आहे तर म्हणायचं काय मग आता? हरीच पाहायचं. पाहायचं तरी काय? हरीलाच पाहायचं. जिकडे पाहे तिकडे दिशे विठ्ठलला गेले, त्या विठ्ठलाला पाहायचं, त्या हरीला पाहायचं आणि त्या हरीलाच गायचं. कारण गीतामध्ये कोणला गायचं? हरीलाच गायचं. गळ्यानं कोणला पाहायचं? हरीलाच पाहायचं. आणि म्हणून वाणीनं कोणाचं स्मरण करायचं? हरीचंच करायचं. म्हणून भरला घनदाट, कारण मला हरी दिसायला लागला म्हणून त्याचं भजन करणं जीवाला परम कल्याणाचं, समाधानाचं अशा प्रकारचं साधन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि परंपरा संतापासून आली. म्हणून संत हे मार्ग दाखवून आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता नकुले गुंता कुठे काही. कारण संतांनी दाखविलेल्या मार्गाने जर का आपण चाललो तर कोणत्याही प्रकारचा गुंता, अडचण निर्माण होणार नाही. आणि आपण आपल्या मनानं जर का या ठिकाणी डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे औषधी घ्यावा, मनानं परमार्थ करू नये, तर संतांच्या विचारानं परमार्थ करावा, संतांनी सांगितल्याप्रमाणे करावा. म्हणून हरिपाठामध्ये आपण बघितले अभंग की संतांचे संगती मार्गगती प्रवासीपती, संतांच्या संगतीमध्ये परमार्थ, संतांचे विचारानं. कारण संत आपल्याला परमार्थ शिकविताना नामस्मरणाचा मार्ग महत्वाचा आहे हे आपल्याला शिकवितात. आणि पूर्ण हरिपाठामध्ये नामस्मरणाबद्दल आपण जर बघितलं तर नामाचं महत्व कळून येतं की सर्वांमध्ये नाम श्रेष्ठ आहे असं तुम्ही घ्या. तुम्ही याच्याशिवाय दुसरं काही करू नका. तुकाराम महाराज शेवटला त्या ठिकाणी परिसीमा सांगण्याची ते सांगते की मला मी शपथ घालतो पांडुरंगाची, विठोबाची शपथ घालतो, देवाचं स्मरण करा. याविना अनेक असते पै साधन वाहत श्याम विठो. अनेक साधन जरी असले तरी पण तुम्ही कोणते साधन करू नका, नामस्मरण याचे करा. कारण माझा आवडता असणारा देव, माझा जीव की प्राण त्या विठोबाची मी शपथ घेतो की तुम्हाला याच्यासारखा सोपा आणि सहज असणारा मार्ग दुसरा कोणता भेटणार नाही. तुम्ही नाम जप करी जा, यासाठी कोणता विधी नाही. तुम्हाला घर सोडायचं काम नाही.
तुम्हाला कुठे जायचं काम नाही. आणि म्हणून हरिपाठामध्ये विशेषतः नामस्मरणाचा मार्ग सांगितला आहे. आणि पूर्वी जरी जप तप यज्ञ दान योग व्रत नियम असायचे, तीर्थाटन असायचं, आणि परंतु आता कलियुगी उद्धार हरीच्या नामी. कलियुगामध्ये तुम्ही हरिनाम घेतलं त्यानं तुमचं काम होऊ शकतं. नाही नाही, तुम्ही जे जे काही साधनं सांगितले ते सर्व साधना केल्याचं पुण्य जो हरीचं स्मरण करतो त्यांना असं हरिनामाचं फल आहे. म्हणून काय नवे केले एका चिंतेत केले. बरं आहे, आपल्या अभंगामध्ये सांगताना सांगतात की देवाचं नाव जो घेतो त्यानं काय करायचं राहिलं, त्यानं काय नाही केलं, सर्व काही त्यानंच केलं. कारण नामस्मरण करणारा हा सर्व साधना मध्ये श्रेष्ठ साधन त्यानं केल्यामुळं त्याला पुन्हा कोणत्या साधनांची आता गरज राहिलेली नाही. म्हणून नित्यनेमानं हरिपाठ या ठिकाणी घेणं आणि त्याच्यात जे काही प्रत्येक चरणात अर्थ सांगितलेला आहे तो अर्थ आपण हृदयामध्ये पक्का ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपण जर हरीचं गुणगान गायलं तर आपलं निश्चित कल्याण आहे. हा कल्याणाचा सोपा मार्ग आहे. म्हणून छोटा ग्रंथ की जीवन कार्यामध्ये उपयोगी येणार आणि सर्व त्या ठिकाणी संसारी माणसाला सर्व काही करीत असताना सुद्धा हा मोक्ष मार्ग त्याच्याकरता त्याला हा या ठिकाणी संसारातून पार पडण्याचा मार्ग सापडावा, त्याचं कल्याण व्हावं ही संतांची तळमळ आहे. आणि आपल्याला सुद्धा आपण थोडं जरी 4 पावलं या रस्त्याने चाललो आपलं समाधानाचं जीवन आपण अनुभवू शकतो. आणि संसारामध्ये आपण आयुर्वेद चलून बी आपल्याला समाधान झालं नाही. आपल्याला काहीला 50 वर्ष झाले, काहीला 70 झाले, काहीला 20 झाले, काहीला 40 झाले, परंतु इतक्या वर्षांमध्ये आपल्या संसारात जे सुख अनुभवता आलं नाही ते सुख आपला परमार्थामध्ये विचारानं क्षणामध्ये आपल्याला आनंद होऊ शकतो. तो आनंद हा खरा आनंद असतो, परमात्म्याचा असतो, त्यामध्ये दुःखाचा लेस नसतो. संसारामधला आनंद दुःखानं भरलेला असतो किंवा त्या आनंदात धोका असतो. म्हणून विचारानं आपण संतांच्या संगतीत राहून नामस्मरणाचा मार्ग आपण पत्करला पाहिजे. हे आपल्या कामाचं आहे, महत्वाचं आहे. म्हणून ही परंपरा एकमेकानं सांगितल्यामुळं आपल्यापर्यंत आली आणि हीच परंपरा, हीच खरी संतांची सेवा. आपण सुद्धा दुसऱ्याला आपला जो काही अनुभव निष्ठा आपण परमात्म्याचं भजन करून आपल्याला आनंद मिळवा आणि आपण हाच आनंद कालावातू एकमेका वैष्णवनिका संभ्रम हाच या ठिकाणी आनंद हाच परमात्मा दुसऱ्याला पण सांगावा. कारण दुसऱ्याला आपण संसार शिकू नाही तर देवाच्या मार्गाला लावा, त्याला भजन करायला लावा, त्याला देवाचा मार्ग शिकवा, त्याला संतांचे विचार आपण सांगावा. आणि हेच या ठिकाणी सगळ्यात मोठं दान आहे. आणि संतांची परंपरा आपल्यापर्यंत आली, आपण सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचं हेच दान दुसऱ्यांना देत राहावा. आणि म्हणून या परंपरेमध्ये विशेष वर्णन करताना म्हणून वैराग्याचं वर्णन केलं. वैराग्य म्हणजे भोगापासून त्या संसाराच्या भोगात काय रमता, की भोग म्हणजे नासवान आहेत, देह नासवान आहे, इथले भोग सुद्धा या ठिकाणी जाणार आहे. कारण भोग निर्माण करणार आहे. तुकाराम महाराज सकाळच्या अभंगामध्ये सांगतात की भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते होकार सकाळपासून. कारण भोगानं रोग निर्माण केले आणि म्हणून भोग काय करीत असते, जीवाला दुःखी करीत असते, रोग निर्माण करीत असते आणि शेवटी जन्म मरणांच्या परंपरेमध्ये घेऊन घालीत असते. म्हणून या ठिकाणी या संसारामध्ये आसक्त राहू नये. कारण ज्या संसारामध्ये राहायचं तो संसार सोडायचा, ज्या देहात राहायचं तो देह आयुष्य त्याचं रोज कमी कमी व्हायला लागलं. तसं एखादा घट असतो आणि त्या घटाला छिद्र पडलं त्यातलं पाणी हे कमी कमी होत असतं. तसं आयुष्य या ठिकाणी त्याचा रोग चाललेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सुईतांचा गौरव हा ध्यानी राहा श्री हरीच्या. म्हणून अशा प्रकारचं आपण या संसारामध्ये या प्रापंचिक नासवान भौतिक या सुखामध्ये न रमता शाश्वत अशा प्रकारचा परमात्मा
आपण प्राप्त करून घ्यायचा असतो. ते या नाशिवंत असणाऱ्या वस्तूमधून नाशिवंत देता ब्रह्म येते हाता, ऐशियाची कथा पुराणात करण्या नाशिवंत असणाऱ्या देहातून अविनाशी परमात्मा प्राप्त करून घेण्याचा योग आपणाला आला. कारण देह तर नाशिवंत आहे आणि नाही जरी आपण या ठिकाणी देव साध्य केला तर देव त्याच्या काळ संपणारच आहे आणि ते पडणारच आहे. पण तेवढ्या काळामध्ये जर आपण ईश्वर प्राप्ती करून घेतली तर आपण या ठिकाणी त्या काळाची सार्थकता केली, त्या देहानं आपलं कल्याण करून घेतलं, हे आपलं जीवन आपलं या ठिकाणी सर्वस्व. कारण देह गेल्यावर पुन्हा या ठिकाणी परमात्मा प्राप्तीचा मार्गच नाही. कारण मनुष्य देहामध्ये भजन करतं, दुसऱ्या देहामध्ये हा योगच नाही. म्हणून ही परंपरा दुसऱ्या देहामध्ये संत आहेत का, दुसऱ्या देहामध्ये शास्त्र आहे का, अशा प्रकारचा विवेक आहे का, नाही. ही या देहामध्ये त्या ईश्वर भक्तीचा योग आलेला आहे. म्हणून तो कोणीही त्या ठिकाणी आपला मार्ग अविरत चालू ठेवा आणि संसार मार्ग जाऊ नये, दुःखाच्या त्या खाईत पडू नये, म्हणून हा विचार संतांची तळमळीनं आपल्यापर्यंत आलाय. म्हणून वैराग्य होतं त्यांना, ते संसारात रमत नव्हते. त्यांना संसार हा दुःख वाचताचा विष वाटायचं. तुकाराम महाराज सांगतात, माऊली पण सांगतात, विष खाणे नागवे जळीत घरी न रिगवे. विष खाणं कोणाला आवडत नाही, किंवा वाघाच्या दरीमध्ये कोणाला वस्तीला जाणं आवडत नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी संसारामध्ये रमणं आपल्याला जरी आज सोपे वाटलं, बोलू नका कोणी, आवाज यायला लागला इकडं. म्हणून आज तरी आपल्याला या संसार सुखामध्ये आपण जर रमलो असलो तर जे संसार सुखात रमले त्यांच्यावर आघात होणारा एक काळ असतो. संसार सुखात रमू नये, कारण जे संसारात रमले त्यांना काळ नेत असतो, त्यांचं आयुष्य काळ खात असतो. म्हणून या ठिकाणी सावध होऊन आपण या सांसारिक भोगात, या सांसारिक सुखात, या भौतिक सुखात रमू नये. कारण हे जाणार आहे, देह जाणार आहे, सर्व काही भोग जाणार आहे, ऐश्वर्य जाणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपण जर यात रमलो तर आपलं कल्याण करायचं जे काही साधन आहे तो देह गेल्यावर आपलं कल्याण करता येणार आहे. कारण आपला मार्गच बंद होईल. कारण या देहामध्ये कल्याण करता येतं, दुसऱ्या देहामध्ये संसार कुठे बी आहे पण परमार्थ याच देहा, भोग ऐश्वर्य, त्या ठिकाणी सुख. जसं एखादा कुत्रा सुद्धा सुख भोगू शकतो, साहेब सुद्धा दुःखी असू शकतो. असं काही नाही, संसारामध्ये सुखच पाहिजे आणि ते एखाद्या साहेबालाच भेटणं असं काही नाही, एखाद्या श्रीमंताला भेटणं असं काही नाही. ते सुखी कोणी असू शकतं. आणि म्हणून एखादा गधा सुद्धा सुखी असू शकतो आणि एखादा शावकार सुद्धा दुःखी असू शकतो. कारण बिमार माणूस किती श्रीमंत असला तो सुखाचा भोग नाही घेऊ शकत, आणि एखादा गधा जरी स्वस्त असला तर तो सुखाने या ठिकाणी आनंद घेऊ शकतो. या संसारामध्ये अशा प्रकारचा आपल्याला आनंद घेता येतं. परमार्थ करून आपण त्या ईश्वराची प्राप्तीच करून घेऊ शकू. त्याच्यामध्ये ही परंपरा, म्हणून वैराग्यवान असणारे हे जे काही आपले परंपरेमधले नाथ संप्रदायातले जे काही नाथ होते ते वैराग्य संपन्न होते. त्यांनी या जन्म मरणातून पार पडण्यासाठी, किंवा हा मार्ग जन्म मरणातून पार पडण्याचा मार्ग लोकांना आपल्याला सांगण्यासाठी त्यांना आपल्या भोगाची, ऐश्वर्याची, शरीराची, या भौतिक सुखाची कोणत्या प्रकारची काळजी नाही करता एकदम खरतर अशा प्रकारचा मार्गाचा अवलंबन त्यांनी केलं आणि आपल्यासाठी खूप अशा प्रकारची तपश्चर्या केल्या. त्यांना आपण पाहतो की साधू संताला काही गरज नव्हती, परंतु जगाच्या कल्याणात संतांच्या होती कष्ट होती. देहावर आपल्यावर उपकार त्यांनी केले, त्यांच्या देहाची सुद्धा त्यांनी पर्वा केली नाही. आपण आपल्यासाठी जे करीत नाही ते त्यांना आपल्यासाठी केले. काय करतो आपण? काहीच करीत नाही. पण आपल्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी.
सर्व संतांना आपल्यासाठी या ठिकाणी आपल्या देहाची पर्वा नाही केली, खाण्याची नाही, पिण्याची नाही, पानाची नाही, मोठेपणाची कोणत्या प्रकारची पर्वा नाही करता आयुष्य त्या ठिकाणी आपलं कल्याण कशात होईल हे पाहिलं आणि मोठमोठे ग्रंथ त्यांनी लिहून केले. अशा प्रकारे त्यांच्यावर आघात आले. सर्व करून त्यांनी आपल्याला सुखाचा मार्ग दाखविला, ज्यानं आपल्याला त्या ठिकाणी मार्ग दाखविताना ज्यांच्या खाण्यामध्ये, ज्या माऊलीच्या खाण्यामध्ये माती मिसळली गेली, ज्यांना त्या ठिकाणी मार खावा लागला, ज्यांना त्या आळंदीमध्ये खायला सुद्धा भिक्षा सुद्धा मिळू दिली नाही, परंतु त्या सर्वांचं कल्याण इच्छिणारे ज्ञानोबरायांचं अंतःकरण मन केवढं होतं की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुदैव पावो. दुष्टातले दुष्ट लोक का असणार, पण त्यांचा दुष्टपणा नष्ट होतो. ईश्वर काय करतो? दुष्ट लोकांना नष्ट करतो. संत काय करते? दुष्ट लोकांचा दुष्टपणा नष्ट करतो. म्हणून संत ईश्वरापेक्षा, देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. संत काय करते? संताच्या संगतीत दुष्ट जरी आला तर त्या दुष्टाला सुद्धा त्यांचा दुष्टपणा घालण्याची शक्ती संतामध्ये असते. म्हणून संताची संगती खूप महत्वाची आहे. ज्यांना भेटले असेल ते भाग्यवान आहेत. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये, संतांची संगती, कोणी म्हणे की आम्हाला संत नाही भेटले, ज्ञानोबराय भेटले आपल्या हरिपाठामध्ये, तुकोबराय गाथ्यात भेटले, ज्ञानेश्वरीत भेटले, आपल्याला सर्व काही ग्रंथामध्ये संत भेटले. कारण प्रत्यक्ष बोलले काय, फोनवर बोलले काय, पत्राद्वारे बोलले काय, आपण म्हणतो आमची भेट झाली. कधी भेटले? फोनवर भेटले. कधी भेटले? पत्राद्वारे भेटले. म्हणून हे जसं आपण त्या ठिकाणी, तसं तुकाराम महाराज आम्हाला भेटले. कसे भेटले? अभंग रूपाने भेटले, अनुपराय हरिपाठामध्ये भेटले. म्हणून त्यांचे शब्द आपण लक्षात घेणं म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणं, त्यांच्या मनोगताप्रमाणे चालणं. म्हणून या ठिकाणी त्यांचे शब्द पाठ करून नुसत्या उड्या मारायच्या नाही. मारा आनंदाने उड्या, परंतु लक्षात घेऊन मारणं हा एक वेगळाच आनंद आहे. म्हणून या ठिकाणी खऱ्या आनंदात राहा, वाट्या आनंदावर होणार. खरा आनंद जगाला माहित नाही, आपल्याला माहित नाही, नाही आपल्या घरच्याला माहित नाही. त्यांनी आपला संसाराच्या नादी लावलं, परंतु हा मार्ग साधू संतांनी सांगितलं दुःखाचा मार्ग आहे. कारण कोणीतरी संसारात सुखी झालेला दाखवा, एक सुद्धा सुखी झाला नाही. उलट सगळे मृत्यूच्या खाणीमध्ये पडलेले आपण बघितले. हा प्रत्यक्ष अनुभव असताना या ठिकाणी आपण जर संसारात सुख पाहू लागलो तर या ठिकाणी हा महामूर्खपणा आहे. म्हणून साधू संत गेले, आनंदी राहिले. साधू संताला आनंद झाला आणि त्यांनी आपल्या पुरता नाही ठेवला तर तो जगाला वाटला. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घरे तुम्ही. कारण तुम्ही सुद्धा या ठिकाणी आनंदाचे लाडू घ्या. आपल्याला हा खरा मार्ग त्यांनी या ठिकाणी सांगितला. म्हणून ही परंपरा आपल्यापर्यंत आली. म्हणून तुकाराम महाराजांनी या परंपरेमध्ये आपल्या गुरुचं वर्णन केलं. कारण संतांचे उपकार आपल्यावर आहेत. कारण खरा मार्ग आपल्याला संत दाखवते. म्हणून जीवनामध्ये संत आले आपल्या, म्हणून आपण धन्य झालो. कारण धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतल. कारण मी शांत झालो, माझ्या संदेहाच्या या दुःखाच्या गाठी सुटून गेल्या आणि आज मी धन्य झालो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ती. म्हणून या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये मी आलो, विचारावर मी आलो. आपला विचार करण्याची शक्ती ठिकाणी आहे. जर का आपण केला नाही तर ती काही काळापुरती राहणार, ती निघून जाणार. म्हणून आपल्याला परंपरा सांगताना आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्राला आदरे सहज स्थिती. मच्छिंद्राने बोध गौरक्षाशी केला, गौरक्ष वळला गहिनीप्रती. गहिनी नाथानं हाच उपदेश निवृत्ती नाथाला केला. आणि ते कसे होते? वैराग्य तापला, सप्रेम निवारा, ठेवा जो लादला शांती सुख. हा ठेवा आहे, हा मोठा या ठिकाणी लाभ आहे. म्हणून आपण पाहतो, आपण अभंग म्हणतो की गुण गायीना आवडी, हिची मावी सर्व जोडी.
जोडी म्हणजे ठेवा. ठेवा म्हणजे काहीतरी आपली संपत्ती जशी आपण त्या ठिकाणी सांभाळून ठेवतो, आपल्याला कामी येईल म्हणून आपण ठेवीत असतो. तसं हरीचं नामस्मरण सुद्धा आपण सांभाळावं. कारण आपण देवाचं नामस्मरण करायचं आणि देवानं आपल्याला सांभाळायचं. हे जसं त्या ठिकाणी आम्ही घ्यावे नाम, इशी करणे आमचे काम. कारण आम्ही देवाचे नाव घ्यावा आणि देवानं आमचा सांभाळ करावा हे ठरलेलं आहे. याबद्दल काही शंका नाही. तुम्ही घ्या. म्हणून तुम्ही जर देवाचं नाव घेतलं, तुमचं कोणतं काम राहतं. म्हणून त्या ठिकाणी आपण सकाळी भजनामध्ये अभंग म्हणतो, आरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्ध जागी झाले पूर्ण काम. तुम्हाला काही मागायचं काम नाही, तुमचं काम झालं. कशानं? तुमच्या मुखामध्ये देवाचं स्मरण आरंभालाच आहे. आरंभाला नामस्मरण आलं, तुमचं काम शुभ झालं. कारण देवाचं स्मरण करणं हा शुभ शकून आहे. शुभ तो शकून मुखी विठोबाचे नाव. कारण देवाचं भजन म्हणणारा सुखीवत असतो. देवाचं नाव घेणारा अपेक्षी कधी होत नसतो. म्हणून या ठिकाणी वैराग्य तापला सप्रेम निवाला, ठेवा जोलादला शांती सुख. शांती अशा प्रकारची त्याला प्राप्त होत असते. सुख समाधान त्याला प्राप्त होत असतं. निर्द्वंद निशंक विचरता मही. निर्द्वंद कोणत्या प्रकारचं द्वंद्व? द्वंद्व म्हणजे पाप नाही, पुण्य नाही, सुख नाही, दुःख नाही. त्या अशा प्रकारच्या द्वंद्वाच्या फलकडे त्या ठिकाणी त्यांना ही सृष्टीच खरी वाटत नव्हती. म्हणून या ठिकाणी ते कशात रमत नव्हते. निशंक कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी शंका नव्हती आणि ते निश्चिंत झाले होते. निर्द्वंद निशंक विचारता मही. मही म्हणजे या पृथ्वीवर विचरण करीत होते आणि सुखामध्ये होते. त्यांना काही सुख मिळवायचं नव्हतं. आनंदानं देवाचं भजन करीत होते आणि जगाला उपदेश अशा प्रकारचा करीत होते. सुखानंदरदयी स्थिरावले विरक्तीची पात्र अन्वयाचे सुख. कारण विरक्ती अशा प्रकारची होती. कारण विरक्ती म्हणजे या जगाचा मोह त्यांना नव्हता. ज्यांना ज्यांना जगाचा मोह आहे तिथे दुःख आहे. जगाचा मोह नसू नये. कारण जग खोटं आहे, जग दुःखरूप आहे. त्या पदार्थाचा मोह जीवाला असल्यामुळं जीव अनादी काळापासून दुःखी आहे. म्हणून जगाचा मोह संतांना नव्हता आणि जे त्यांच्या संगतीमध्ये येईल त्यांना सुद्धा जगाचा मोह ठेवला नाही. कारण जी वस्तू उद्या आपल्याकडे राहणार नाही तिच्यावर प्रेम करून काय? या देहावर आपण किती प्रेम केलं तरी पण बालपण गेलंच ना. तारुण्यपणावर प्रेम केलं पण म्हातारपणी तारुण पण गेलंच ना. आणि शेवटी शरीर जाणारच. आपण सगळं प्रेम या ठिकाणी देव कळून घ्यायचं बुडून दिलं ना. आपण देहावर प्रेम करीत बसलो नाश क्या वस्तूवर. शेवटी याला फुकूनच द्यावा लागला. सर्व या ठिकाणी संपत्ती सोडून जावं लागली. सर्व नातेगोते सोडून जावं लागलं. आणि जे सोडून जाणार आहे, जे आपलं नाही त्याच्यावर आपण प्रेम केलं, त्याच्याकरता आयुष्य खर्ची घातलं आणि ते तर आपल्या सोबत आलं नाही. या ठिकाणी सोडलं. म्हणून या ठिकाणी मी आता खरं सोडलं. म्हणून निर्द्वंद निशंक विचरतामयी सुखानंद हृदय स्थिरावला. मला सुख झालं. विरक्तीची पात्र. मी आता विरक्ती धारण केली. मी या जगामध्ये मला आता कोणता मोह राहिला नाही. मला वाटत नाही हे माझं आहे. माझं याला म्हणायचं जे माझ्या कामी येईल. मग या ठिकाणी माझ्या कामी येत नाही. कारण माझ्यावर खरा दुःखाचा प्रसंग शरीर सोडताना. शरीर सोडताना माझ्यासोबत कोणी येत नाही. कारण सगळ्यात मोठं दुःख शरीर सोडणं आहे आणि त्या टायमाला तर कोणी कामी येत नाही. आणि म्हणून मग हे माझे कुठे माझा मी जर देवाला जर माझं करून ठेवलं असतं तर तो मला कामी आला असता. हरिपाठा तुकाराम नाथ महाराज सांगती अंतकाळी कोणी सांगती अंतकाळाच्या टायमाला कोणी कामी येत नाही. पण जर का संतांच्या संगतीमध्ये देवाची प्राप्ती झाली तर देव कामाला येतो. म्हणून बाकीचे कसे तुकाराम महाराज सांगते अंतकाळी कोणी नाही बा सांगते. कारण अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा. अंतकाळीच्या टायमाला सुद्धा देव कामी येतो. जिथं कोणाचं काही चलत नाही त्या ठिकाणी देव आपलं काम करतो, आपल्या कामी करतो. असा ईश्वर या ठिकाणी आपल्यावर प्रेम करणार आहे. आणि हे सगळं नासवान जग हे कधी सोडून देईल काही सांगता येत. आणि वरवर पहारा गेलं हे सगळे एकमेकाजवळ आले
तर ते धनाला पाहून आले. हे काहीतरी माझ्यासाठी करतो म्हणून आले. मानिती लहान थोर देह सुखाची या काळात. आपण जर काहीच नाही केलं तर आपण त्यांना भार होतो, किंवा ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यावर लोक प्रेम करीत नाही. हे सर्व काही या ठिकाणी वरवर पाहायला गेलं तर हे सर्व या ठिकाणी खरं आपल्यावर प्रेम करीत नाही, पण ईश्वराचं खरं प्रेम आहे आपलं. जसं कोरोनामध्ये कोणी कोणाकडे जात नव्हतं. ज्याला निश्चित ताप जरी आला तरी पण कोरोनाची शंका असल्यामुळं आपलाच माणूस पण त्याला कोणी भेटत नव्हतं. पण तरी पण ईश्वराचं प्रेम होतं, तो आपला स्वार्थरीत होता आणि त्याचं प्रेम होतं म्हणून जिवंत येतात. ते ईश्वराला आपण आपले म्हणलं पाहिजे. आणि म्हणून निर्द्वंद निशंक विचरता मई सुखानंद स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख येऊन कारण अनन्य व्हा देवाशी आणि देवा संग जमून घ्या विरक्तीचे पात्र. त्या जगापासून अलिप्त व्हा, कारण जगात राहा पण जगाच्या नादी लागू नका. जगात राहून देवाच्या नादी लागा म्हणून अभंगामध्ये सांगितलं. पहिल्याच असोनी संसारी जिव्हे वेगळी. संसारामध्ये असा तुम्ही संसारी असावे, असोनी नसावे. भजन करावे रात्रंदिवस. संसारामध्ये राहून देवाचं भजन करा. निवृत्तीवर गहिनी कृपा केली. गहिनी नाथानं माझ्यावर कृपा केली, कारण संत कृपा करीत असते. आपण संतांच्या कृपेला पात्र व्हायला पाहिजे. आपण संतांच्या विचारात राहायला पाहिजे. आपल्यावर संतांची कृपा होत असते. गहिनीनाथाने माझ्यावर कृपा केली असं निवृत्ती महाराज सांगते. ज्ञानदेवा आला मी सर्व काही सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणते की निवृत्तीने मला सर्व काही सांगितलं. आणि पुढच्या अभंगात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सिद्ध पुरुषामध्ये सिद्ध असणारा आदिनाथ भगवान शंकर याईनं मच्छिंद्राला बोध केला. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र, आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षाला केला. गोरक्षाने गहिनीला केला. ही परंपरा का सांगायची की आपल्याला जे काही चार गोष्टी कळाल्या त्या आपण समजून घ्यावा आणि इतराला सांगा. आपले जे काही आपल्याला वाटतं आपल्या एखाद्या जवळची व्यक्ती असेल, आपली आई असेल, महिलाला वाटतं की आपली आई असेल, बहीण असेल, त्यांना आपण चांगलं काहीतरी अलंकार घ्यावा, काहीतरी सोनं घ्यावा, आपल्या मुलीला काहीतरी करावं. परंतु याच्यापेक्षा तिला हे ज्ञान सांगा. तिला हरिपाठ घ्यायचा शिकवा, तिला देवाच्या भजनाला लावा. हे उपकार जे होते ते या बाकीच्या नासके वस्तू सुखी होणार नाही. तिला देवाचं नाव घ्यायला शिकवा, देवाच्या भजनाला लावा. किंवा आपलं जे कोणी असन त्याला सुद्धा हे सांगा. ऐकत असेल तर सांगा, नसले ऐकत जे ऐकत त्याला सांगा. नसलं कोणी ऐकत तर आपल्या मनात आपण आनंदी राहा. आपण आपलं घ्या, घेत असेल त्याला सांगा, नसलं घेत तरी आपल्या मनाला सांगा. नेहमी आपल्या मनाची जागृती ठेवा ही आपला परंपरा शिकत असते. आणि गोरक्षाने मच्छिंद्राने गोरक्षाशी केला. गोरक्षवाला गहिनी प्रती, कारण ही परंपरा का सांगायला लागली ते म्हणते हे ज्ञान पहिल्यानं मला सांगितलं आणि मी दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याला तिसऱ्याला सांगितलं. अशा प्रकारची परंपरा चालत आली आणि चालत आली म्हणून आपल्यापर्यंत आली, आणि चालली नसती तर आपल्यापर्यंत आली नसती. म्हणून गोरक्षवाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथानं ज्ञानदेवा सार चोदविले. गहिनीनाथानं निवृत्तीनाथाला बोध केला, निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वर महाराजाला केला. आता ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी निवृत्ती महाराजाला म्हणते, निवृत्ती महाराज मला या ठिकाणी तुम्हाला एक मागायचं. निवृत्ती महाराज म्हणले, ज्ञानोबा कधीच काही मागितलं नाही. हो म्हणे, कधी नाही मागितलं, मला मागायचं. मागा म्हणे. निवृत्ती महाराज म्हणते, निवृत्ती ज्ञानोबा म्हणते की तुम्ही एक गुरु एक शिष्य परंपरा चालवली, तुमच्यापर्यंत आली, मला पण तुम्ही हे ज्ञान सांगितलं. परंतु आता मला अशी इच्छा आहे हे ज्ञान सर्व जगाला सांगायचं, असं तुम्ही मला आशीर्वाद द्या. निवृत्ती महाराज म्हणते की आपली परंपरा तशी नाही, एक गुरु एक शिष्य. ते म्हणले आशाना जगाला कसं या ठिकाणी जगापर्यंत हे ज्ञान पोहोचल, तुम्हाला तुम्ही अशा प्रकारचं वरदान द्या की आता माझी इच्छा पूर्ण करा. निवृत्ती महाराजांनी सांगितलं की नाही, आपली परंपरा अशी नाही. ज्ञानोबा रायाने हट्ट धरला. शेवटी ज्ञानोबा रायाने सांगितलं निवृत्ती महाराजांना
की आई वडील जेव्हा त्या ठिकाणी देहांत प्रायचित्त करण्यासाठी इंद्रायणीमध्ये चालले, तेव्हा निवृत्तीनाथाला जाग केलं. तिन्ही भावंड झोपलेले होते. सोपान, ज्ञानोबराय, मुक्ताई तिघ झोपलेले. देहांत प्रायचित्त, संन्याशाला मुलं झाली म्हणून देहांत प्रायचित्त ब्राह्मसभेत दिलं होतं. आणि म्हणून निवृत्तीनाथाला उठिलं. निवृत्तीनाथ, आता आम्ही तर देहांत प्रायचित्त करायला लागलो, परंतु तू या भावनांचा सांभाळ कर. आणि विशेष जाताना सांगितलं की माझा ज्ञान खूप हट्टी आहे, त्याचे हट्ट पुढे हो. आणि असं म्हणून त्या ठिकाणी देहांत प्रायचित्त त्या दोघांना उगायतांनी केलं. ज्ञानोबरायनं आता जी त्यांना काय अज्ञात आहे होते, ज्ञानीच होते, म्हणून त्यांनी निवृत्ती मार्गांना भाऊ पण होते आणि गुरु पण होते. ज्ञानोबरायनं आठवण करून दिली, गुरु महाराज की तुम्हाला आठवण आहे, आई बाबांना तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्ञानाची हट्ट पूर्ण करा. निवृत्तीनाथानं मान्य केलं. बरा तू म्हणशील तसं होईल, ज्ञानदेवी सारच होईल. सर्वांचे गुरु हे ज्ञानोबराय आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांना ज्ञानोपदेश केला आणि म्हणून ज्ञानोबरायाला आनंद झाला. आणि म्हणून पुढच्या अभंगामध्ये ते म्हणते, संसाराला दुःख मानता का? नाही नाही, संसार सुखाचा करून दाखवेल, पण त्या भगवंताच्या संगतीमध्ये अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. कारण मी जगामध्ये आनंद भरीन एवढी शक्ती या ठिकाणी माझ्यामध्ये येईल त्या नामाच्या बळा. नामस्मरण करीन. एवढा मोठा संसार आहे, दुःखरूप या ठिकाणी जगाला वाटत असेल, पण देवाच्या संगतीमध्ये हा सगळा संसार या ठिकाणी मी सुखाचा करून दाखवेल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोक आनंदानं भरून टाकेल. कारण का? मी देवाच्या संगतीत जाईल, देवाचं गुणगान गाईल, देवाचं भजन करीन, देवाचं चिंतन करीन, डोळे भरून देवाला पाहीन, त्या देवाला हृदयामध्ये साठवीन. त्या देवाचं नामस्मरण या ठिकाणी मी आवडीना गुण गाईन, आवडी याची माझी सर्व जोडी. प्रेमानं भजन करीन, आनंदानं टाळी वाजेन, आनंदानं नाचल, देवाचं त्या ठिकाणी भजन करीन आणि त्या देवामध्ये रमून जाईल. आणि म्हणून संसार दुःख माझ्या पुढे काहीच करणार नाही. एवढंच काय, तर संसाराला सुद्धा मी सुखी करीन. जसं मसाला टाकून कडू कारलं पण गोड करता येईल, तसं रामाच्या बळानं, देवाच्या बळानं मी या ठिकाणी संसार सुखाचा करीन, तिन्ही लोक आनंदानं भरीन. कारण का? की माझा सखा परमात्मा, माझा देव, त्याला मी भेटन. सगुण रूपानं तो पंढरपूरला आहे, निर्गुण रूपानं सर्वत्र व्यापक आहे. तरी स्थळी काष्टी पाषाणी भरला, पिता ठाव नाही उरला, दृष्टीने देखिला विठ्ठलाची विठ्ठल सर्व ठिकाण तो भरला. त्याला मी अशा प्रकारचं त्या ठिकाणी जाणीन. आणि सगुण रूपानं तो पंढरीमध्ये आहे, म्हणून तिथं मी जाईल, त्याला भेटल. जाईल गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा. माहेर शब्द उच्चारला, माहेर म्हणले की विश्रांती आली ती. कारण माहेरात मुलीला कोणी काम सांगत नसतं. म्हणून मी या ठिकाणी आनंदानं त्या ठिकाणी माझ्या माहेरला जाईल. सर्व सुकृतांचे फळ मी नाही, सगळ्या पुण्याचं फळ या ठिकाणी मला प्राप्त होईल. देवाच्या भेटीमध्ये शक्ती आहे. सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन, क्षमन देईन पांडुरंगा. देवाला भेटन. बाप रुक्मा देवरे विठ्ठलाच्या भेटी आपल्या संसाराची करून केला, देवाला भेटन आणि देवाशी एकरूप होईल. अशा प्रकारच्या या ठिकाणी अभंगाचा अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आणि असाच असेल असं काही म्हणायचं नाही, कारण या ठिकाणी साधू संतांचे अभंग खूप खोलवर असतात की त्यांचा अर्थ पुन्हा काही वेगळा बी निघू शकतो. परंतु गुरुच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादाने मी माझ्या अल्पज्ञानानं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तर ते चूक असेल तर ते माझे आहे, जे बरोबर असेल ते संतांचं आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं आपण ऐकून घेतला, याबद्दल सर्वांचे धन्यवाद. म्हणून या ठिकाणी आता हरिपाठाचा सुद्धा आपण थोडक्यात अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला.
गुरु परंपरेचा अभंग सुद्धा आपण पडद्यामध्ये बघितलो. या ठिकाणी आपण थांबू आणि बसायला निघू. आता विश्वात्मकी देवे येणे वागेज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसाय दानवे. जी खळाची व्यंकटी सांडो, तया सत्करी मिरती वाढो. भूता परस्परे पळो मैत्र जीवांचे, दुरितांची तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो केला हो प्राणी जात. वर्षोत सकळ मंगळी, विश्वर निष्ठांची मांडे हळी. अनवर्त भवंडळी भेटतो दयाभूता. चला कल्पतरुचे हरो, चैतना चिंतामणीचे गावो. बोलती जी अर्हो पियुषांचे, चंद्रमे जी अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्व सदा सज्जन स्वैरे होती. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितींनी लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विदेव म्हणे, हीतपणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव, येणेवर ज्ञानदेव सिद्ध्या झाला. येणेवर ज्ञानदेव सिद्ध्या झाला. कुंडलिका उद्यारी विठ्ठल जय ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सर्व संतांचे